याला काही अर्थ नाहीये. तू का बिट्टीच्या हट्टाला बळी पडतेस? बरं, रुद्रही भावनेच्या भरात सगळं काही करतोय, पुढचा मागचा विचारही करत नाही तू. पण तू तर विचार करू शकतेस ना. तुला कळतंय ना गौरी मी काय म्हणते? तुझ्या अशा वागण्यानं तू अगदी तिच्यासारखीच दिसतीये. हो, म्हणूनच तर करते मी. काय? पण का? मी विचार केला, मी बिट्टीच्या आईसारखी दिसते. मी नाही म्हणाले असते तर तिला खूप वाईट वाटलं असतं. अगं लहान आहे ती, तिला काही नाही कळत. तेच तर ना, तिला नाही कळत, पण मला कळतंय ना. माझ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक दिवसासाठी का होईना आनंद फुलणार असेल ना, तर तो आनंद मी का हिरावून घेऊ? आणि तसंही तिची आई जिथे कुठे असेल, तिलाही वाटत असेल ना तिच्या मुलीबरोबर तिचा वाढदिवस साजरा व्हावा. मग तेवढी एक इच्छा मी नक्कीच पूर्ण करू शकते. येते मी. असं कसं पूर्ण करशील? मी हो दिलं तर ना, तुला लवकरच कळेल गौरी, तू किती मोठी चूक करतेस. मीच तुला तुझी चूक दाखवून देईन. देवा, तुझा असाच आशीर्वाद कायम राहू देत आणि या घरातल्यांनाही सुखात ठेव. अगं अक्षवंत हो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुझे आभार कसे मानू गौरी. आज कितीतरी दिवसांनी बिट्टीच्या चेहऱ्यावर आनंद दिसलाय तुझ्यामुळे. तू आमच्यासाठी जे केलेस ना ते. नंदाई, अहो आभार कसले मानताय? लहान आहे ती, आणि माझ्यामुळे तिला आनंद मिळत असेल ना, तर तिच्यामुळे मलाही आनंदच मिळतोय. आणि उलट माझा वाढदिवस खास होतोय. बिट्टे, ए बिट्टे, अगं मी तुझ्याच टीम मध्ये आहे ना. मग दाखव की मला. तुझा बर्थडे का? नाही. मग जिचा बर्थडे मी तिलाच दाखवणार. अगं पण अरे का त्रास देतोयस तिला? अगं मावशे, कोण त्रास देत आहे माझ्या मुलीला? हे बघ, हे मला तुला दाखवायचंय. किती छान आहे गे. काय आहे? ही माझी पिगी बँक आहे. यातनं मी माझ्या आईच्या वाढदिवसासाठी पैसे साठवलेत. आता यातून मी तुझ्यासाठी गिफ्ट घेणार आहे. लय गिफ्ट घेणार. लय पैसे मावतात नाही त्या छोट्याशा पिगी बँक मध्ये. जे काही असतील ते, पण त्याचं मूल्य फार मोठे आहे. तू घे माझ्यासाठी गिफ्ट, मला आवडेल. हो, आपण सगळे बाहेर जाऊयात. तुला जायचंय? हो. मग जाऊया. काय नंदाई? अगं नको, मला देवळात जायचंय, हरिपाठ आहे. तुम्ही मुलं जा ना. चालेल. पार्टनर, आपण गिफ्ट घेऊया आणि पाणीपुरी पण खाऊया आणि मागेत पण जाऊयात. ये! तू कितीही प्लॅन कर बिट्टी, हे सगळं तेव्हा होईल जेव्हा तुमची गाडी इथून बाहेर पडेल. यासनी काय सांगू मी येत नाही म्हणून. आंघोळ झाली नाही म्हणून सांगतो. नाही की सकाळीच झाल्या. पाय मुरगाळ्या म्हणून सांगू काय? नाही, पटायचं नाही. आता गावभर नाचून आलो मी. हा, व्यायाम करायचा नाही, तो बी सकाळी करून झाला. खुराक राहिलं. खुराक बी समोरच गेलाय काचा सगळ्यांच्या. काय करू काय सांगू? तब्येत बरी नाही म्हणून सांगू काय यासनी? नक हे ना, पटायच नाही. काय सांगू पवन? हा? काय हो,
आवरलं नाही? हो जायचंय ना. अहो तुम्ही कुठे निघालाय? कुठे म्हणजे? तुम्ही पण विसरायला लागला की काय चंदूशेठ सारखं? हो वाढदिवसाला जायचंय ना. अहो आपण कशाला जायचं? त्या तिघांनीच जाऊ दे की फक्त. अरे हो, मला वाटलं सगळ्यांनी जायचं ठरलंय. अहो ते फक्त म्हणायला असते. तिघच जावं नुसतं म्हटलं तर जाणारच का त्यांनी? त्या तिघांनीच जायला पाहिजे ना मग, तरच वहिनीला समजा आठवल. ते व्हायला पाहिजे. बरोबर आहे. पण मग आता काय करायचं? आता काय बघे विचार करालोय मी. आले आले. आवरलं का? चला निघायचं. दादा मी काय म्हणत होतो, तुम्ही वा पुढं, मी येतो माग ना. अरे कशाला गाडीनेच जाऊ ना, वेगळं वेगळं कशाला. अरे माझं काय अजून आवडलेलं नाही. बिट्टी पण नाराज होईल मग लगेच. तुम्ही वा पुढं. हा ठीक आहे, तोपर्यंत आवरून आम्ही थांबतो. अरे अरे एकत्र कसं जाणार दाद्या? गाडीचं टायर तर पंक्चर आहे. टायर पंक्चर आहे? आज काही तुम्ही जाऊ शकणार नाही रुद्र. पार्टनर आता काय करायचं? एक काम करू, आपण बाईकने जाऊ. वॉचमॅन कडनं बाईकची चावी घेऊन ये ना. अनु आणतो. चालेल ना बाईकने गेलो तर? हो चालेल. दाद्या ते वॉचमन चावी नाही म्हणतोय. चावी नाहीये? मग तुझ्याकडेच असेल, चावी दे. माझ्याकडे कुठं आहे? माझ्याकडे नाही आहे. ऐक ना, टाइमपास नको करूच, चावी दे. अरे वेळ होतं. अरे मला नाही माहिती. बरं ठीक आहे, मी जरा आत आहे का बघून येतो. हॅलो बघा. अचानक असं पंक्चर झालं टायर तर अडचण होती नाही रेश्मा. बरोबर. त्याला आता मेकॅनिक कडे न्यायला लागेल. आला आला. आले नाले ती चावी घेऊन आली. आला आला. आला. अरे जा गौरी. अगं बसा. बसा. बस क्या? बसशील ना पुढे? अगं बिट्टी इथे बस ना मध्ये. नाही मला इथे बसता नाही येत. मी पुढे कम्फर्टेबल आहे. अगं नाही, इथे छान कम्फर्टेबल वाटेल तुला. बस इथे मध्ये. नाही आधी खरंच मला नाही बसताय. असू दे, बसते ती.